In this video, we will learn 9th mathematics practice set 1.3 and all problems from practice set 1.3. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सराव संच 1.3. यापूर्वी सराव संच 1.1 आणि 1.2 आपण पाहिला नसेल तर चॅनलवर आहे, पाहून घ्या आणि लगेच सबस्क्राइब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण वेन डायग्राम, सबसेट, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट अँड प्रॅक्टिस सेट 1.3. म्हणजेच वेन डायग्राम म्हणजे वेन आकृती, सबसेट म्हणजेच उपसंच, युनिव्हर्सल सेट म्हणजेच विश्वसंच, त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजेच पूरक संच, and practice set 1.3 and all problems from practice set 1.3. तर विद्यार्थी मित्रांनो, 4th to 10th all syllabus as textbook we have learned in this video series. Here today we learn 9th mathematics paper first chapter 1 set and the part of that Venn diagram, subset, universal set, complement of a set and practice set 1.3. So let's start today's concept, the Venn diagram. Venn diagram first introduced British logician John Venn. Venn diagram first introduced the British logician John Venn. जॉन वेन म्हणजेच वेन आकृती ही संकल्पना किंवा याचा पहिल्यांदा वापर ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी वापर केला आणि म्हणून या आकृत्यांना किंवा जी काही फिगर्स यूज केलेले आहेत याला वेन डायग्राम जॉन वेन यांच्या नावावरून या आकृत्यांना सुद्धा वेन डायग्राम असं म्हणण्यात येऊ लागलं. वेन डायग्राम First, John Venn is the first mathematician who gave the mathematical form to logic and probability. His famous book is Logic of Chance. तर लॉजिक ऑफ चान्स मध्ये यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर वेन डायग्राम म्हणजे काय किंवा सेट वेन डायग्राम मध्ये कसा लिहायचा तर ते आपण समजून घेऊयात. हाऊ टू राईट a set in Venn diagram. Suppose A is a set of prime number up to 10, 2, 3, 5 and 7. This set introduced like as set A 2, 3, 5 and 7. This figure is called a Venn diagram. तर या प्रकारच्या आकृतीला वेन डायग्राम असं म्हणतात. तर आपण कोणत्याही प्रकारचा सेट या पद्धतीनं लिहू शकतो. मग त्यामध्ये सर्कल किंवा पॅराबोलिकल साइड चा वापर करून आपल्याला या ठिकाणी संच दाखवता येतो. आणखी एखादा संच जर आपल्याला पाहायचा असेल, सेट बी अ सेट ऑफ ए यू ओ आय अँड ई अँड दिस सेट डिनोटेड ॲज A, U, E, I and O and set name is B. Here the B is used for
set name, and here A also a set name. A set 2 3 5 7, B set A U E I and O. Now we learn the next concept, subset. Subset means upasancha. Subset means upsancha. First of all, we see a problem or an example here. The set A 1 7 2 8 and B 3 5 6. In this figure here, set A element 1 2 3 5 6 and 7, and that element of B here 8 also, element of B 3 5 and 6. Means in this problem or this example, every element of B include in set A. म्हणजेच या आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर A सेट मध्ये म्हणजे ही मोठी आकृती, मोठं वर्तुळ, यामध्ये 1 2 3 5 6 8 हे सर्वच अंक आहेत. आणि जर B सेटचा विचार केला तर B सेट मध्ये फक्त 3 5 आणि 6 3 5 6 इतकेच अंक आहेत. म्हणजेच या ठिकाणी B मधला प्रत्येक घटक सेट A मध्ये आहे. Each and every element in B appears in set A. म्हणजेच B मधला प्रत्येक घटक A मध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी B हा A चा सबसेट आहे असं लिहितात. आणि हेच चिन्हांच्या सहाय्यामध्ये जर लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, B इज सबसेट ऑफ A. आणि याचं रीडिंग असं करतात, B इज सबसेट ऑफ A. म्हणजेच B हा A चा उपसंच आहे. B हा A चा उपसंच आहे. तर या पद्धतीनं हे लक्षात ठेवा. आणि याची जर आपल्याला डेफिनेशन लिहायची असेल तर डेफिनेशन आपण असं लिहू शकतो, डेफिनेशन ऑफ सबसेट. इफ A and B are two given set and every element of set B is also an element of set A, then B is subset of A. याचाच नेमका अर्थ असा होतो, जर आपण मराठीमध्ये लिहिलं, जर A आणि B हे दोन संच असतील आणि संच B मधील प्रत्येक घटक संच A मध्ये असेल तर संच B ला A चा उपसंच असे म्हणतात.
आणि हा उपसंच बी उपसंच ए हे चिन्ह वापरलं जातं त्याला, हे लक्षात ठेवा. या पद्धतीचं आणि वाचन करतात. बी हा ए चा उपसंच आहे किंवा बी उपसंच ए, बी हा ए चा उपसंच आहे. या पद्धतीने आपण हे वाचन करू शकतो. तर या ठिकाणी कन्सेप्ट पुन्हा एकदा क्लिअर करतो. तर या ठिकाणी आणखी एकदा आपण हे उदाहरण पाहूयात. आता ए चे घटक 1 2 3 5 6 7 8 आहेत. बी चे घटक 5 3 6 आहेत. तर हे 5 3 आणि 6 हे ए मध्ये पण आहेत आणि ए चे आणखी काही जास्त घटक आहेत. तर हा बी जो आहे तो ए चा उपसंच आहे. मीन्स इन धिस एक्झाम्पल हिअर द ए 1 2 3 5 6 7 8 and the B element 3 5 6 3 5 6 already appears in element of set A. So here we called B is a subset of set A. तर या पद्धतीने ही संकल्पना आपण समजून घेऊ शकतो. तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. यानंतर काही गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स आपण पाहूयात. रिमेंबर धिस, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं वाक्य पहा. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट म्हणजे प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. याचा अर्थ असा होतो प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. मीन्स हिअर सेट ए सबसेट ऑफ ए मीन्स सेट ए सबसेट ऑफ सेट एच. तर या ठिकाणी चुकून बी झालं होतं. तर सेट ए हा ए चा उपसंच असतो. ए हा ए चा उपसंच आहे. सेट ए इज सबसेट ऑफ ए. सेट ए इज सबसेट ऑफ ए. म्हणजे प्रत्येक संच कोणताही संच असेल तर बी असेल तर मग बी बी चा उपसंच असेल. सी असेल तर सी सी चा उपसंच असेल. या पद्धतीनं. त्यानंतर एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. याचा अर्थ रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसेट असतो. मीन्स फाय इज सबसेट ऑफ ए और फाय इज सबसेट ऑफ बी. कोणताही सेट असेल, व्हॉट एव्हर मे बी सेट, एव्हरी एम्प्टी सेट और एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. तर या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. इफ ए इज इक्वल टू बी देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे जर संच ए संच बरोबर बी संच असेल तर ए हा बी चा उपसंच आणि बी हा ए चा उपसंच. या पद्धतीने आपण लिहू शकतो. अँड लास्ट, इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए देन ए इज इक्वल टू बी. मीन्स द थर्ड वन हिअर इनव्हर्सली एक्सप्लेनड. जर ए हा बी चा उपसंच आणि बी हा ए चा उपसंच असेल तर ए बरोबर बी. तर ए आणि बी हे दोन्हीही बरोबर असतात. तर या पद्धतीनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट टर्म युनिव्हर्सल सेट. विश्व संच. तर विश्वसंच म्हणजे काय आणि विश्वसंचची व्याख्या काय आहे
तर ज्या संचाला असा एक मोठा संच असतो तो सामावून घेतो, इट्स कॉल्ड, किंवा त्यालाच त्याचा विश्व संच असं म्हणतात. म्हणजेच थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल accommodate all the given set under consideration which is generally known as universal set. म्हणजेच आपल्याला जर याची डेफिनेशन लिहायची असेल तर डेफिनेशन पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. पहा, डेफिनेशन अशी आहे, थिंक ऑफ अ बिगर सेट, think of a bigger set which will accommodate all the given sets under consideration which in generally is known as universal set. अ थिंक ऑफ अ बिगर सेट म्हणजे असा एखादा मोठा सेट, अ थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट अंडर कन्सिडरेशन. म्हणजे असा एक मोठा सेट असतो ज्या सेटमध्ये इतर छोटे छोटे अनेक सेट सामावलेले आहेत, त्यालाच विश्वसंच किंवा युनिव्हर्सल सेट असं म्हणतात. हीच जर व्याख्या तुम्हाला मराठीमध्ये लिहायची असेल, आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच असतो, त्याला विश्वसंच असं म्हणतात. थोडक्यात असा संच जो इतर सर्वांना सामावून घेतो त्याला विश्वसंच असे म्हणतात. असा संच जो सर्वांना सामावून घेतो त्याला विश्वसंच असे म्हणतात. म्हणजेच सपोज दॅट तुमची शाळा आहे, तर तुमच्या शाळेमध्ये पहिलीचा वर्ग आहे, दुसरीचा वर्ग आहे, तिसरीचा वर्ग आहे, चौथीचा वर्ग आहे, कोणताही वर्ग आहे, समजा फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, ऑल स्टँडर्ड इन्क्लूड इन युअर स्कूल. म्हणजे शाळा हा तुमच्या वर्गासाठी विश्वसंच होतो. तर या पद्धतीने आपल्याला विश्वसंच ही संकल्पना समजून घ्यायची आहे किंवा आपण लक्षात घेणार आहोत. तर विश्वसंच समजून घेत असताना विश्वसंचासोबत जो बिगर सेट असतो त्याला विश्वसंच असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रियल नंबर, रियल नंबर सेट, युनिव्हर्सल सेट फॉर नॅचरल नंबर. म्हणजेच वास्तव संख्या, वास्तव संख्या संच हा नैसर्गिक संख्यासाठी विश्वसंच आहे. And the universal set is denoted किंवा विश्वसंच denoted by U letter, capital U letter, U. Universal set denoted by letter U.
means we write here generally the universal set is denoted by capital U. म्हणजेच विश्वसंच कॅपिटल यू या इंग्रजी अक्षराने दर्शवितात. तर अतिशय सिंपल थीम आहेत, सहज आणि सोप्या पद्धतीने. तर युनिव्हर्सल सेट ही संकल्पना आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्याला पुढची महत्त्वाची संकल्पना समजून घ्यायची आहे, ती म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तर कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. तर या ठिकाणी जर आपण उदाहरण लिहिलं, सपोज दॅट U is a universal set. Here a Venn diagram for set U. This diagram for set U, and in this between here the set B, and here the set B is 2, 3, 5, 7. And here the space 1, 4, 6, 8, 9 and 10. Here the element of B set is 2, 3, 5, 7 and remains element in universal set is known as B dash, and it's known as complement of set B. तर या आकृतीमध्ये बी मध्ये कोणते कोणते घटक आहेत पहा, 3, 2, 3, 5, 7. आणि युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते कोणते घटक आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी जर आपण युनिव्हर्सल सेट गृहीत धरला, युनिव्हर्सल सेट U इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. This is a universal set where B is subset of U. Here B is subset of U. म्हणजे B हा U चा उपसंच आहे. And element of B is equal to 2, 3, 5 and 7. Then remains element म्हणजे राहिलेले एलिमेंट. आता U सेट मध्ये जे काही एलिमेंट राहिलेत, जे B मध्ये आहेत ते सोडून त्याला आपण B डॅश असं म्हणतो. B डॅश बरोबर 6, 8, 9, 10 means here B dash is a complement of B. And is denoted as B dash. तर आणखी एकदा पुन्हा सांगतो तुम्हाला, जर B हा U चा उपसंच आहे, तर B मध्ये नसलेले परंतु विश्वसंचामध्ये असलेले, B मध्ये नाहीत, लक्षात घ्या, B मध्ये नाहीत परंतु या विश्वसंचामध्ये आहेत, अशा घटकांना B चा पूरक संच असे म्हणतात. आणि B चा कॉम्प्लिमेंटरी सेट आपण या पद्धतीने लिहितो, संच B चा पूरक संच B डॅश किंवा B कॉम्प्लिमेंटरी. तर या ठिकाणी C आपल्याला काढायचा आहे, तर या पद्धतीने, या दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकतात, B कॉम्प्लिमेंटरी किंवा B डॅश.
तर या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू शकतो, अगदी सिंपल पद्धतीने. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी इज बी डॅश और बी कॉम्प्लिमेंट. तर या पद्धतीने आपल्याला हे सेट आणि त्याचं कॉम्प्लिमेंट लिहिता येतं. आणि जर समजा आपल्याला पुन्हा याचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल, बीचा कॉम्प्लिमेंट, आता हे बी डॅशचे कॉम्प्लिमेंट आहेत, तर बी कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर तो मूळ सेटच असतो, हे पण लक्षात ठेवा. म्हणजेच आपण एक सेंटेन्स आणखी एक समजून घेणार आहोत, ते म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट is the given set itself. Complement of a complement is the given set itself. याचा अर्थ असा होतो, पूरक संचाचा पूरक संच, पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच असतो. तर याची जेव्हा आपल्याला उदाहरणं सोडवायची तेव्हा आपण आणखी एकदा हे सविस्तर पाहूयात. तर या सेंटेन्सचा अर्थ असा आहे, सपोज दॅट इन दिस प्रॉब्लेम हियर बी सेट अँड its complement set B complement or B dash. तर याचा कॉम्प्लिमेंट जर आपण लिहिला, B कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट मीन्स B कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू B. म्हणजे B च्या पूरक संचाचा पूरक संच म्हणजे तो स्वतः संचच असतो. तर या पद्धतीने हेच जर आपल्याला आकृतीमध्ये पाहायचं असेल तर बी चा कॉम्प्लिमेंट बी डॅश आणि या बी कॉम्प्लिमेंटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट बी, या पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. तर या पद्धतीने सर्व कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. तर काही महत्त्वाचे थीम आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. रिमेंबर धिस, हे लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजेच पूरक संचाचे गुणधर्म, पूरक संचाचे गुणधर्म. अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे पूरक संचाचे गुणधर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत आहात, तुम्ही मराठी माध्यम किंवा इंग्रजी माध्यम कोणत्याही माध्यमातून शिकत असाल तर नक्कीच दोन्ही माध्यमाचा तुम्हाला चांगला फायदा होत असेल. आणि आवर्जून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शब्द आणि इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शब्द समजत आहेत, याचाही मला खूप आनंद होत आहे. तर पाहूया आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश. म्हणजेच ए आणि ए डॅश यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो, हे लक्षात ठेवा. ए आणि ए डॅश यांच्यात सामायिक म्हणजेच कॉमन, नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश, सामायिक घटक नसतो. सेकंड, ए सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट अँड ए डॅश ऑल्सो सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. म्हणजे ए हा विश्वसंचचा पूरक संच असतो आणि ए डॅश ऑल्सो म्हणजे ए डॅश सुद्धा. तर या ठिकाणी ए डॅश सुद्धा विश्वसंचचा
सबसेट म्हणजेच उपसंच असतो. ए उपसंच विश्वसंचाचा आहे आणि ए डॅश सुद्धा विश्वसंचाचा उपसंच आहे. त्यानंतर पाहूया कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. म्हणजेच विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. लक्षात ठेवा, विश्वसंचाचा पूरक संच रिक्त संच असतो. मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ u is equal to 5 or complement of u is equal to empty set or null set. Then complement of empty set is universal set. म्हणजेच रिक्त संचाचा पूरक संच विश्वसंच असतो. मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ 5 इज इक्वल टू u. कॉम्प्लिमेंट ऑफ 5 इज इक्वल टू u म्हणजेच रिक्त संचाचा म्हणजे कॉम्प्लिमेंट संच किंवा पूरक संच हा विश्वसंच असतो. तर या पद्धतीनं सर्व प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे आहेत, प्रत्येक प्रश्न सोडवून घ्यायचा आहे. तर या भागावर आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.1 मधील महत्त्वाचे प्रश्न पाहूयात लगेच. सो लेट स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 1.3 and the problems from practice set 1.3. So the first problem is if A is equal to or A is a set of A, B, C, D, E and B is a set of C, D, E, F. C is a set of B, D and D is a set of A, E. Then which of the following statement are true or false? तर या ठिकाणी हाच प्रश्न जर तुम्ही मराठीमध्ये पाहत असाल तर मराठीमध्ये जो प्रश्न दिलेला आहे ए सेट म्हणजे पहा ए सेट जो दिलेला आहे तो कोणता दिलेला आहे आपण लिहून घेऊयात. ए सेट A, B, C, D and E. Set B is equal to C, D, E and F. Set C is equal to B and D and set D is equal to A and E. तर हे आपल्याला विधान दिलेलं आहे आणि यावरून खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपण जर पहिलं विधान पाहिलं तर पहिलं विधान आहे फर्स्ट C सबसेट ऑफ B. आता पहा C मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत B and D आणि बी मध्ये कोणते कोणते आहेत फक्त डी आहे. तर बी हा एलिमेंट सी मध्ये नाही. सो द फर्स्ट इज फॉल्स. इट्स आन्सर पहिलं विधान हे फॉल्स आहे म्हणजे चूक आहे. आणि याचं जर आपल्याला रिझन लिहायचं असेल तर तुम्ही रिझन लिहू शकतात. Element of B of set C is not in set B. Means element of B हा C सेट मध्ये नाही. लक्षात घ्या एलिमेंट ऑफ सेट C एलिमेंट ऑफ सेट C कोणता नाही तर B नॉट इन सेट बी. तर हा बी मध्ये नाही म्हणून हा किंवा हे सेंटेन्स चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं विधान पाहूया आपण. दुसरं आहे ए इज
सबसेट ऑफ डी. तर पहा आता ए हा डी चा सबसेट आहे. तर ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत? बी, सी, डी आणि ई. तर डी मध्ये कोणते आहेत? ए आणि ई. तर या ठिकाणी पहा ए आणि ई आहे, पण बी सी डी हे एलिमेंट डी मध्ये नाही, म्हणजे दुसरं सुद्धा फॉल्सच आहे. दिस इज ऑल्सो फॉल्स अँड इट्स रिझन बी सी डी element of set A are not in set D. म्हणजेच मराठीमध्ये जर लिहिणार असाल तर हे बी सी डी हे घटक संच डी मध्ये नाहीत. तर हे संच ए चे घटक आहेत. संच ए चे बी सी डी हे घटक संच डी मध्ये नाहीत आणि म्हणून हे पण चुकीचं वाक्य आहे. त्यानंतर पाहूया आपण थर्ड वन. तिसरा आहे डी सबसेट ऑफ बी. डी हा बी चा उपसंच आहे. तर पहा डी मध्ये कोणते कोणते घटक आहेत? ए आणि ई. आणि बी मध्ये सी डी ई एफ. तर ए घटक बी मध्ये नाही, म्हणून हे सुद्धा फॉल्सच आहे. हे सुद्धा चूक आहे. आणि याचं कारण तुम्ही काय लिहू शकतात? तर संच डी चा ए हा घटक संच बी मध्ये नाही. मीन्स एलिमेंट ऑफ सेट डी ए इज नॉट इन सेट बी. यानंतर पाहूया आपण फोर्थ वन. फोर्थ आहे डी इज सबसेट ऑफ ए. डी हा ए चा सबसेट आहे का? पहा डी चे घटक कोणते आहेत? ए आणि ई. ए चे घटक आहेत ए ई, म्हणजे या ठिकाणी दिस इज ट्रू. फोर्थ इज ट्रू. तर हे सत्य आहे, बिकॉज एलिमेंट ऑफ सेट डी इज इन एलिमेंट इन सेट ए. म्हणजेच डी चे सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत किंवा संच डी चे सर्व घटक संच ए मध्ये आहेत. तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमधून तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये स्पष्टीकरण लिहू शकतात. यानंतर पाहूया आपण फिफ्थ वन. या ठिकाणी पाचवा सेंटेन्स आहे बी इज सबसेट ऑफ ए. बी हा ए चा सबसेट आहे का? तर बी मधले घटक पहा सी, सी आहे, डी, डी आहे, ई, ई आहे, एफ नाही. मीन्स दिस इज false. And its reason here the element F in set B not appears in set A. म्हणजेच सेट बी चा F हा घटक सेट ए मध्ये नाही. यानंतर पाहूया आपण लास्ट सिक्स्थ वन. सी सबसेट ऑफ ए. सी मध्ये कोणते कोणते पहा या ठिकाणी बी अँड डी. द एलिमेंट ऑफ सी अँड बी अँड डी अपीअर्स इन ए. सो दिस इज ट्रू. म्हणजे हे बरोबर आहे. आणि याचं कारण काय? मग सी संचातील प्रत्येक घटक ए संचामध्ये आहे. सी संचातील प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे. इन दिस वे वी आयडेंटिफाय विच इज सबसेट ऑफ गिवन सेट ऑर नॉट. तर या पद्धतीने आपल्याला हे ट्रू ऑर फॉल्स या पद्धतीने हे समजलेलं आहे. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2.
The question number 2 is, take a set of natural number from 1 to 20 as a universal set and show set x and y using Venn diagram. तर आपल्याला 1 ते 20 या अंकांचा सेट म्हणजे 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्याचा विश्वसंच घेऊन x आणि y ही वेन आकृती काढायची आहे. तर या ठिकाणी हे काढत असताना पहा, या ठिकाणी जर आपण फर्स्ट पाहिलं तर पहिलं विधान दिलेलं आहे आपल्याला x बरोबर इन महिरपी कंसात x आणि x हे असे आहे नॅचरल नंबर्स, म्हणजे x हा नैसर्गिक संख्या असून आणि x is greater than 7 and less than 15. म्हणजे या ठिकाणी x जो आहे तो 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान आहे. तर आपण याचं जर उत्तर पाहिलं, आन्सर युनिव्हर्सल सेट फॉर धिस, म्हणजे याच्यासाठी जो युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तो आहे 1 2 3 4 and so on up to 19 20. And here the x means set of all natural numbers which greater than 7 and less than 15, म्हणजे 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान सर्व नैसर्गिक संख्या 8 9 10 11 12 13 आणि 14. तर हे आपल्याला वेन डायग्रामनी जर दाखवायचं असेल तर आपण एक मोठा सेट काढूया युनिव्हर्सल सेट साठी. Here this is a universal set and in between the set x. In set x 8 9 10 11 12 13 and 14, all these elements in set x, and the remaining elements 1 2 3 4 5 6 7 and then 15 16 17 18 19 and 20. तर या पद्धतीने आपल्याला आकृती काढायची आहे. युनिव्हर्सल सेट आहे 1 ते 20 आणि x मधील घटक आहेत 8 ते 14 ते x मध्ये दिलेले आहेत आणि हा युनिव्हर्सल सेट. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. यानंतर जो दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी सेकंड सेट इज गिवन हियर. y is a set of all y such that y is a natural number and y is a prime number from 1 to 20. म्हणजे या ठिकाणी y हा असा संच आहे जो सर्व मूळ संख्या आहेत 1 ते 20 पर्यंतच्या. तर याचा युनिव्हर्सल सेट जर आपण लिहिला, हियर द युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू 1 2 3 4 and so on up to 90 20, and the set of y is equal to all prime numbers which from 1 to 20 2 3 5 7 11 13 17 and 19. So diagram for this: first for the universal set, and in between a set of y, an element of y 2 3 5 7 11 13 17 and 19, and remaining element 1
4 6 8 9 10 12 14 15 16 18 and 20. दिस इज डायग्राम फॉर द गिवन क्वेश्चन. तर या पद्धतीने आपण हे लिहू शकतो किंवा सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 लगेच. इन क्वेश्चन नंबर 3 where the universal set is given u is equal to 1 2 3 7 8 9 10 11 and 12. 1 2 3 7 8 9 11 10 11 12 where the set p is equal to p पण दिलेला आहे आपणास, तो आहे 1 3 7 and 10. तर यामध्ये आपल्याला विचारलेला असा आहे शो द सेट यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो शो सेट यू पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी बाय and second verify complement of p's complement is equal to p. तर कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा पीच आहे हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर याचं उत्तर लिहित असताना किंवा याचं सोल्युशन लिहित असताना या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. हियर द सेट यू इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 and 12. Set P is equal to 1 3 7 and 10. Complement of P, P dash. Complement of P is equal to remaining element of A, means here 2 8 9 11 and 12. As drawing of Venn diagram here, universal set U where P is set of 1 3 7 and 10 and remains P dash. P dash means 2 8 9 11 and 12. तर या पद्धतीने हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात घ्या आकृती काढणे. आता यानंतर आपल्याला पी डॅश चा पी डॅश हा संच आपल्याला लिहायचा आहे. तर या ठिकाणी दुसरं व्हेरिफिकेशन अतिशय सोपं आहे. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पी डॅश इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ पी 2 8 9 11 and 12. If you give equation number first and complement of p's complement is equal to, तर आता ह्या पी डॅश मधील नसलेले घटक जर आपण लिहिले तर ते येतील 1 3 7 and 10. हे याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊ शकतो. And from equation 1 and 2, P is equal to 1 3 7 10. P कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट म्हणजे P चा पूरक संचाचा पूरक संच 1 3 7 5 दोन्हीही सेम दिसतात तुम्हाला, सेम एलिमेंट. सो यू कॅन राईट हिअर P पूरकचा पूरक संच हा P असतो. अँड रिझन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 1 आणि 2 वरून हे आपण लिहू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. अगदी सिंपल पद्धतीने आपल्याला हे शो करता येतं. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, इफ A is equal to
if A is equal to 1 3 2 7 and then write 3 subset of set A. तर या ठिकाणी आपल्याला कितीही सेट लिहिता येतात. तर आपल्याला 3 लिहायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं याचे सबसेट लिहित असताना भरपूर सेट आपण लिहू शकतो. सबसेट ऑफ सेट ए इज ए चे उपसंच. यामध्ये आपण कोणताही एक घटक घ्या, एक हा पण सबसेट होतो. सिंगल 3 घेतलं तरी हाही सबसेट होतो. 2 घेतलं तरी हाही सबसेट होतो. 7 घेतलं तरी हाही सबसेट होतो. 2 एलिमेंट घ्या, 1 3 also subset, 2 7 also subset, and so many you can write. Only take less than that element or equal to that element. Here 1 2 3 7 also, 1 3 2 7 also subset of A or 5 also subset of A. म्हणजे रिक्त संच हा सध्या त्याचा उपसंच असतो. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हियर द क्वेश्चन नंबर 5. Question number 5 is write the subset relation between the following set. P is set of resident of Pune, M is the set of resident of Madhya Pradesh, I is a set of resident of Indore, B is set of resident of India, H is set of resident of Maharashtra. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार P is the set of resident of पुणे. म्हणजे P चा अर्थ असा होतो की पुण्यामध्ये राहणारी लोक, पुण्यामधील राहणारे रहिवासी. त्यानंतर दुसरा जो सेट आहे तो म्हणजे M. M is the set of residents of मध्य प्रदेश. नेक्स्ट I is the set of resident of Indore. म्हणजे I हा संच इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे. त्यानंतर नेक्स्ट B is the set of residents of India. इंडिया मधील राहणाऱ्या लोकांचा सेट आहे. अँड H is the set of resident of महाराष्ट्र. तर या ठिकाणी आता आपल्याला असं विचारलंय राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग. यांच्यामध्ये कोण कोणाचा सबसेट आहे हे आपल्याला लिहायचं. तर याची जर आपल्याला उत्तर लिहायची असतील तर या पद्धतीने आपण लिहू शकतो. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर पुढील संचातील कोणता संच दुसऱ्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. तर या ठिकाणी जे लोक पुण्यामध्ये राहतात ते महाराष्ट्रामध्ये राहतात, म्हणून आपण डायरेक्ट असं लिहू शकतो P इज सबसेट ऑफ H. अँड बिकॉज याचं रिझन आपल्याला लिहिता येतं रेसिडेंट्स ऑफ पुणे also residents of महाराष्ट्र. म्हणजे जे लोक पुण्यामध्ये राहतात ते महाराष्ट्रामध्ये पण राहतात, म्हणून या ठिकाणी P हा H चा म्हणजेच महाराष्ट्राचा उपसंच आहे. त्याचबरोबर P इज सबसेट ऑफ B. P हा इंडियाचा सुद्धा सबसेट आहे, म्हणजे रेसिडेंट
ऑफ पी म्हणजे पुणे, ऑल्सो रेसिडेंट्स ऑफ इंडिया, म्हणून पी हा याचा सबसेट आहे. त्यानंतर आय, आता हे मध्य प्रदेश यम इज सबसेट ऑफ इंडिया हे आपल्याला लिहिता येतं. आयचं जर लिहायचं असेल, यमचं जर लिहायचं असेल तर यम इज सबसेट ऑफ इंडिया, म्हणजे मध्य प्रदेश मधले लोक भारतामध्ये पण राहतात, म्हणजे त्याचं कारण आपल्याला लिहिता येतं मध्य प्रदेश चे रहिवासी भारताचे पण रहिवासी आहेत. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला असं लिहिता येईल आय इज सबसेट ऑफ यम, म्हणजेच इंदोरमध्ये राहणारी लोक सुद्धा मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यानंतर आय इज सबसेट ऑफ बी, इंदोरमध्ये राहणारी लोक सुद्धा भारताचे रहिवासी आहेत, त्याचं पण रिझन तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर एच इज सबसेट, म्हणजे एच सबसेट ऑफ बी, म्हणजे एच म्हणजे महाराष्ट्रातील लोक सुद्धा भारताचे रहिवासी आहेत. तर या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं. यानंतर यामधील जो दुसरा प्रश्न आहे याचे सर्वांचे रिझन तुम्ही लिहून घ्या. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, यामध्ये वरील कोणता संच हा उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल. फ्रॉम द अबोव ऑल द सेट आर द सेट सबसेट ऑफ बी. तर या ठिकाणी वरच्या सर्व उदाहरणामध्ये एक लक्षात येईल, ऑल सेट सबसेट ऑफ सेट बी, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये राहिलेले भारतात राहतात, पुण्यातले भारतात राहतात, इंदोरमधले भारतात राहतात, मध्य प्रदेशमधले भारतात राहतात. मीन्स पुणे, महाराष्ट्र, इंदोर, मध्य प्रदेश, ऑल रेसिडेंट्स आर इन residents of India. So here the universal set is B, means the set of resident of India. तर विश्वसंच म्हणून आपल्याला बी संच घेता येईल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Here the question number 6 first. प्रश्न क्रमांक 6 आणि त्यामधील पहिला प्रश्न आहे, खालील काही संच दिले आहेत त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल. तर या ठिकाणी दिलेले जे संच आहेत पहिल्यामध्ये ए सेट ऑफ multiples of 5, B is equal to the set of multiple of 7, and C the set of multiples of 12. तर या ठिकाणी पहा, खालील काही संच दिले आहेत त्याचा अभ्यास करून कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल. तर या ठिकाणी विश्वसंच आपल्याला घ्यायचा आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7 अँड सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. तर या ठिकाणी जर आपण विचार केला ए सेट हियर set A is equal to set of multiple of 5, means 5, 10, 15, 20 and so on. Set of B is equal to the multiple of 7, means 7, 14, 21, 28 and so on. And the set of multiple of 12, C is equal to 12, 24, 36, 48 and so on.
these are three sets are given where set A, B and C are the subset of. तर पहा आपल्याला या ठिकाणी नॅचरल सेट माहिती आहे, होल सेट माहिती आहे आणि इंटिजर्स. नॅचरल मीन्स 1 2 3 4 and so on. Whole set is equal to 0 1 2 3 4 and so on, and integer set is equal to -3 -2 -1 0 1 2 3 and so on. These are set of natural, whole and integer. तर यामध्ये पाच 10 15 20 हे यामध्ये पण येणार आहे, यामध्ये पण असेल आणि यामध्ये पण असेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो मीन्स सेट A, B and C or for set ABC universal set sets N, W and I can taken. म्हणजेच युनिव्हर्सल सेट NWI कॅन टेकन म्हणजे आपल्याला ह्यापैकी कोणतेही सेट घेता येतात. म्हणजेच ABC साठी विश्वसंच म्हणून नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच आणि पूर्णांक संख्या संच हे संच आपण घेऊ शकतो. यानंतर यामधील जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे पहा, P इज द सेट ऑफ इंटिजर विच आर मल्टिपल ऑफ 4. P is equal to set of integer which are multiple of 4, and the second T is equal to the set of all even number or all even square number. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल P हा 4 च्या पटीतील पूर्णांक संख्याचा संच आणि T बरोबर सर्व समवर्गांचा संच. So its solution is as like P is equal to set of all integer is multiple by 4 means 4 8 12, or we can write as like, because the integer words given पूर्णांक संख्या दिलेला आहे म्हणून P also -8 -4 0 4 8 and 12 and so on. And the next T is equal to the set of all even square number. Set of all even square means 2 square 4 square 6 square, or T is equal to 4 16 36 64 and so on. So here also we can write universal set for P and T natural set, whole number set and integer all we taken as universal set. म्हणजे आपण नैसर्गिक संख्याचा पण घेऊ शकतो, होल नंबरचा पण घेऊ शकतो आणि इंटिजरचा सुद्धा युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घेता येतो. The question number 7 is
let the student of class is a universal set, means student of class is universal set, and let A be the student who score 50% or more marks in math. Means the student of class is equal to U universal set, and student who score 50% or more marks in maths is known as set A. Means A set is equal to student who score 50% or more mark in math. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येतं, वर्ग म्हणजेच विश्वसंच आहे. ए सेट असा आहे ज्या विद्यार्थ्यांना 50 किंवा पेक्षा अधिक गुण आहेत. ए सेट असा आहे गणितात 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत. तर आपल्याला लिहायचं याचा कॉम्प्लिमेंटरी सेट. राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट सेट ए जर लिहायचं असेल, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए इज इक्वल टू सेट द सेट ऑफ स्टुडंट, द सेट ऑफ स्टुडंट who scored less than 50% marks in math. म्हणजे पहा, जर समजा एक वर्ग असेल आणि त्यामध्ये ए सेट म्हणजे 50 किंवा 50% पेक्षा जास्त मार्क घेणारे असतील, तर राहिलेले विद्यार्थी हे 50 पेक्षा कमी मार्क घेणारे. म्हणजेच या ठिकाणी ए चा जो पूरक संच आहे, पूरक संच ऑफ ए म्हणजेच 50% पेक्षा कमी गुण गणितात घेणारे विद्यार्थी. तर हे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकतात. फक्त इथं अपेक्षित काय आहे, गणित विषयामध्ये 50% पेक्षा कमी गुण घेणारे विद्यार्थी एवढं लिहायचं आहे. द सेट ऑफ स्टुडंट हु स्कोर्ड लेस दॅन 50% मार्क इन मॅथमॅटिक्स. तर हे मराठी किंवा इंग्रजी कोणत्याही माध्यमासाठी तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने लिहू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील भाग. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.